उत्तर प्रदेशमधून 15 तोळे सोने व 15 किलो चांदीचे दागिने घेऊन पसार झालेल्या संशयित आरोपी महेश विलास मस्के याला इस्लामपूर पोलिसांनी जेरबंद केलेला आहे. त्याच्याकडून सोन्या चांदीचे दागिने, टंच काढायचे मशीन, रोख रक्कम असा उत्तर प्रदेशमधून 15 तोळे सोने व 15 किलो चांदीचे दागिने घेऊन पसार झालेल्या संशयित आरोपी महेश विलास मस्के याला इस्लामपूर पोलिसांनी जेरबंद केलेला आहे. त्याच्याकडून सोन्या चांदीचे दागिने, टंच काढायचे मशीन, रोख रक्कम असा एकूण 47,02,580 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमधील बजारिया पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कमलेश पटेल यांचे पथक बजारिया कानपूर नगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी महेश मस्के व त्याचे साथीदारांचे शोधकामी दाखल झालेले होते. या गुन्ह्यामध्ये आरोपी महेश मस्के व त्याच्या साथीदारांनी अय्यूब युसूर यांचे परिवारामधील सोने व चांदी विक्री करण्याचे निश्चित करून 1 डिसेंबर रोजी दुपारी सराफी व्यापारी संपतराव लपटे यांच्याकडे सोने चांदीमधील शुद्ध चांदी व सोने काढून देतो, त्याची बाजारामध्ये विक्री करून येणारी रक्कम देतो असे सांगून 15 तोळे सोने व 15 किलो चांदी घेतली. ती अय्यूब युसूर यांना परत न करता त्यांची फसवणूक करून फरार झाल्याची फिर्याद दाखल होती. इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व उत्तर प्रदेशमधील पोलीस टीमसोबत एकत्रित तपास सुरू असताना गुन्ह्यातील संशयित आरोपी महेश विलास मस्के इस्लामपूर बस स्टँड परिसरातून त्यास ताब्यात घेण्यात आलेले आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.